नमस्कार, मी गीतांजली मनपूर्वक स्वागत करते महाराष्ट्रीयन मराठी मुलगी या यूट्यूब चॅनलवर. इथं सुरुवातीला आपण मापं बघून घेऊया. इथं मी 2 पदरी पेपर घेतलेला आहे. एका साईडला बंद पेपरची घडी आहे आणि एका साईडला उघडी आहे. ज्या साईडला बंद घडी आहे तिथून ब्लाऊजची उंची घेऊ. तर इथं ब्लाऊजची उंची आहे 12 आणि आपल्याला मार्जिन इथे घ्यायचं आहे 1.5 इंच. तर 12 अधिक 1.5 इंच हे आपलं माप असेल. तर तिथून वरच्या साईडला जिथून आपण 1.5 इंच घेतलं तिथूनच आडव्या रेषेत आपण शोल्डरचं माप घेऊया. तर शोल्डर आहे याचा 5.25. तर 5.25 इंचावर इथं खूण करूया. आणि तसाच टेप न हलवता आपण गळारुंदी टाकूया. तर या ब्लाऊजची गळारुंदी आहे 1.5 इंच. आणि टेप हलवून आता इथं पट्टीच्या साहाय्याने आपण शोल्डर जोडून घेऊ. आता उभी रेषा आपण मुंडा टाकणार आहोत. तर मुंडाही याचा 5.25 आहे. जेवढा शोल्डर असतो तेवढाच मुंडा असतो. तर 5.25 इंचावर इथं खूण करून मी एक सरळ रेषा मारून घेते. तर हा झाला मुंडा. तर आता आपण छातीची खूण करणार आहोत. तर ही 36 मापाची छाती आहे. तर जेवढी छाती असेल त्याचा 1/4 भाग करायचा. म्हणजे 36 भागिले 4 असं करायचं. पण अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्हाला झटकीपट माप काढायचं असेल तर तुम्ही टेपवर 4 वेळा घडी करू शकता. हे बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना तसं करायचं. ह्याने करून ना एकदम झटकीपट लगेच माप सापडतं. इथं 2 वेळा मी घडी केली आणि नंतर आणखीन 2 वेळा केली. तर 4 वेळा घडी केली. तर इथं मला माप भेटलं आहे 9 इंच. तर हे बघा इथं मला 9 इंचाचं माप भेटलं आहे. म्हणजे 36चा 1/4 भाग आहे 9. तर इथं 9 इंचावर आता मी खूण करणार आहे. तर आता इथं मी छातीचं माप टाकलं आहे. तर छातीचं माप आलं आहे 9 आणि 2 इंच इथं मार्जिन घ्यायचं आहे जे शिलाईमध्ये आतमध्ये जाणार आहे. आणि सरळ रेषा मारून घ्यायची. आता इथं मी कमरेचं माप टाकते. जसं आपण छातीचं माप टाकलं सेम टू सेम तसंच आता इथं मी कमरेचं माप टाकणार आहे. तर जेवढी तुमची कंबर असेल त्याचा 1/4 भाग करून घ्यायचा. तर इथं मी टेपवर 1/4 भाग करून घेतला आहे. तर 8 आलेला आहे 1/4 भाग. म्हणजे जेवढी कंबर असेल त्याला 4ने भागायचं आणि जे उत्तर येईल ते कमरेचं माप असेल. कमरेचं माप टाकलं की त्याच्या पुढं आणखीन 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं. आणि वरची छातीची आणि कमरेची रेषा जोडून घ्यायची. जसं मी व्हिडिओमध्ये करते सेम टू सेम तसंच करायचं. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. तर आता इथं मी समोरच्या गळ्याचं माप टाकते. तर समोरच्या गळ्याची उंची आहे 6. तर जिथून गळ्या रुंदीचे आपण माप टाकलं होतं ना तिथून सरळ रेषा मारायची 6 इंचावर. तुमचा जेवढे गळ्याचं माप असेल तेवढी तुम्ही उंची घेऊ शकता. आणि आडवी रेषा मारायची तिथून जसं मी व्हिडिओमध्ये करते सेम तसं. आणि 1 ते अर्धा इंच माप घेऊन गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. इथं मी योकपट्टीचं माप घेते. योकपट्टीचं माप हे 3 इंच घेतलं आहे. तर 3 इंचावर खूण करून मी एक सरळ रेषा मारून घेणार आहे.
आणि योगपट्टीला आकार देण्यासाठी सुरुवातीला अर्धा इंच जास्त घेऊन आकार द्यायचा, जसं मी व्हिडिओमध्ये करते सेम तसं. आता इथं मी आर्महोलचं माप टाकते. तर समोरच्या साईडला इथं मी 1 इंच माप घेतलंय आणि तिरपी रेष मारून घेतली, सरळ तिरपी रेष. आणि जो मुंडा आहे त्या मुंड्याचा आपण अर्धा भाग करून घ्यायचा. तर जसं मी व्हिडिओमध्ये करते तसं टेप अर्धा करायचा आणि निम्म्या साईडला एक खूण करायची. आणि इथं आपण आर्महोलचा आता माप टाकून घेतोय. तर हे जर तुमचं माप चुकलं ना तर काखेत झोळ येतो. जर तुम्हाला काखेत झोळ नको असेल तर व्यवस्थित माप टाका. तर चला आता कच्चा कटोरा बनवू. कच्चा कटोरा बनवण्यासाठी समोरच्या गळ्याच्या खाली 1 इंच माप घ्यायचं. तर इथं मी 1 इंच माप घेतलं आहे आणि तिथून नंतर आर्महोलच्या साईडने तिरप्या साईडला 2.5 इंचावर एक खूण करायची, जसं मी व्हिडिओमध्ये करते सेम तसं करायचं. प्रत्येक साईजच्या ब्लाउजला हेच माप ठरलेलं असतं. आणि आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स, ही टिप्स कोणीच सांगत नाही. जेवढी तुमची छाती असेल त्याचा 6वा भाग करायचा. तर ही 36ची छाती आहे, तर इथं मी 6 वेळा टेप दुमडणार आहे, तर मला छातीचा 6वा भाग मिळेल. जो छातीचा 6वा भाग असेल तो योगपट्टीवरती टाकायचा. तर हे बघा 36चा 6वा भाग आहे 4.5. आता योगपट्टीवरती मी 4.5 हे माप टाकणार. 4.5 या मापावरती खूण करायची. आणि आपण गळ्यावरती जे 1 इंच घेतलं होतं, आर्महोलच्या साईडने जे 2.5 इंच घेतलं होतं आणि योगपट्टीवर जे छातीचा 6वा भाग घेतला होता, ते आपण हाताच्या साहाय्याने योग्य प्रकारे हाताला वळण देऊन ते कटोरीच्या आकाराचं बनवून घ्यायचं, जसं मी व्हिडिओमध्ये करते सेम तसं बघा. तर हा झाला कच्चा कटोरा आपला. एकदम सोपी पद्धत आहे. ही पद्धत तुम्हाला कोणीच सांगणार नाही. तर आता मी इथं पेपर कटिंग करून घेते. तर फक्त वरच्या साईडने मी पेपर कट करून घेते. तुम्हाला जर दोन्ही साईडने पेपर कटिंग हवे असेल तर तुम्ही दोन्ही साईडने करू शकता, पण मला काय हवी नव्हती म्हणून मी एका साईडनेच करून घेतली. तर चला आता आपण कच्च्या कटोऱ्यापासून पक्का कटोरा बनवूया. तर जो कच्चा कटोरा आपण काढून घेतला होता तो आहे तसा एका पेपरवरती आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा. ही जी मापं आहेत ती सगळ्यात महत्त्वाची मापं आहेत. तर वरच्या साईडला इथं मी अर्धा इंच घेतलंय. कोणताही कटोरी ब्लाउज असू दे हीच मापं घ्यायची. नंतर खालच्या साईडचा मध्य काढायचा, टेपच्या साहाय्याने मध्य काढायचा, एक लाईन मारून घ्यायची, छोटीशी खूण करायची.
स्टेप फक्त लक्षात ठेवा, एकदा सवय झाली की नंतर नाही त्रास होणार. ह्या साईडला इथं मी 1.5 इंच माप घेतले. 1.5 इंचावर एक खूण करून एक लाईन मारून घेतली. नंतर पलीकडच्या साईडला पण मी 1.5 इंच माप घेतलं आणि एक लाईन मारून घेतली. आणि आता आपण जिथून मध्य काढला होता तिथून खाली पण नंतर 1.5 इंचावर एक पॉइंट मारायचा आणि नंतर दोन्ही साईडचे 1.5 इंच आणि तो खालच्या पॉइंटला जोडून घ्यायचं, जसं मी व्हिडिओमध्ये करते सेम तसंच. नंतर वरच्या साईडला एक रेष मारून घ्यायची आणि वरती जे अर्धा इंच होतं आणि खालचं जे 1.5 इंच आहे ते हाताच्या साह्याने हातवळणाने जोडून घ्यायचं. नंतर जे मध्य काढला होता तिथून वरती आपण 1.5 ते 2 इंचाचा टक्स आपण बनवणार आहोत. तर इथं पण मी 1.5 इंच घेतले आणि एक सरळ रेषा मारून घेतली. हे बघा 1.5 इंचाचं खूप महत्त्वाचं माप आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, कुठं कुठं 1.5 इंच घ्यायचे. मी तर लिहिलंय कुठं कुठं 1.5 इंच घ्यायचं आहे ते. नंतर जो आपण खाली 1.5 इंचाचा पॉइंट केला तिथून ही साईडला 1.5 इंचावर एक लाईन आणि नंतर पलीकडच्या साईडला एक 1.5 इंच. तर आता पाठीमागच्या गळ्याचं माप काढू आपण. पाठीमागच्या साईडचं माप काढायचं एकदम सोपं आहे. तर ब्लाऊजची उंची टाकायची. ब्लाऊजची उंची किती आहे? 12. 12 अधिक 1.5 इंच करायचं. जसं आपण पुढं पण उंची अधिक 1.5 इंच टाकलं होतं सेम टू सेम तसंच पाठीमागच्या साईडला करायचं. नंतर शोल्डर टाकायचा. जेवढा पुढं शोल्डर घेतला होता 5.5 तेवढाच पाठीमागे शोल्डर टाकायचा. तर 5.5वर एक खूण केली आणि 1.5 इंचावर गळारुंदी टाकली, जी 2.5 इंचावर गळारुंदी टाकली आणि एक सरळ रेषा मारून घेतली. आता मुंडा शोल्डर जेवढा होता तेवढाच मुंडा होता. 5.5वर एक पॉइंट मारला आणि एक सरळ रेषा मारून घ्यायची. सेम जसं आपण समोरच्या साईडला केलं होतं तसंच पाठीमागच्या साईडला केलंय. फक्त छोटासा बदल आहे, तो फक्त लक्षात ठेवायचा. आता इथं छातीचं माप टाकते मी. तर इथं छातीचं माप आपण समोर किती आलं होतं, छातीचा चौथा भाग 9 इंच. 9 इंच अधिक 2 इंच करायचं. तर 9 इंचावर एक डॉट केला आणि 2 इंचावर एक डॉट केला आणि एक सरळ रेषा मारून घेतली. जर तुम्हाला काय डाऊट आले असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि खालच्या साईडला कमरेचं माप टाकायचं. आता कमरेचा जो चौथा भाग आहे तो खालच्या साईडला टाकायचा आणि नंतर त्याच्या समोर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. कशासाठी? टक्ससाठी. पाठीमागच्या साईडला बघा एक लाईन असते, त्याला टक्स म्हणतात. तर त्या टक्ससाठी 1 इंच मार्जिन लागतं. तर ते 1 इंच जास्त माप घ्यायचं. तर जेवढा कमरेचा चौथा भाग आहे अधिक 1 इंच तर घ्यायचंच आणि त्या 1 इंचाच्या पुढं परत 2 इंच मार्जिन घ्यायचं. तर हे बघा 2 इंच मी मार्जिन घेतलंय. तर ते 2 इंच मार्जिन आणि वरचं छातीचं मार्जिन ते जोडून घ्यायचं आणि छाती
छातीचे माप आणि कमरेचे माप हे पण जोडून घ्यायचं. हे बघा जसं व्हिडिओमध्ये मी करते सेम तसं करायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं पाठीमागचा आर्महोलचं माप. तर समोरच्या साईडला आपण 1 इंच घेतलं होतं, तर पाठीमागच्या साईडला आपण 1.5 इंच घ्यायचं. हे बघा इथं मी 1.5 इंचावर एक लाईन तिरपी लाईन मारून घेतली आहे. समोरच्या साईडला 1 इंच घ्यायचं आणि पाठीमागच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं. नंतर मुंड्याचा मध्य काढायचा आणि आकार देऊन घ्यायचा. जसा समोर आपण आकार दिला होता सेम तसाच, फक्त 1.5 इंचाची रेषा मध्य काढायचा. पाठीमागच्या गळाची जेवढी उंची असेल तेवढी उंची गळा रुंदीवरून टाकायची. साडेसात उंची होती याची, तर मी इथं 7.5 वर एक लाईन मारून घेणार आहे. सरळ लाईन मारून घ्यायची आणि तशीच एक तिरपी लाईन मारून घ्यायची. आणि जसा तुम्हाला गळ्याचा आकार पाहिजे तसा तुम्ही आकार काढून घ्या. तर हे बघा, हे होते पाठीमागचे माप कटोरी ब्लाऊजचे. तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग कशी करायची हे सांगितलं आहे. तुम्हाला माझ्याकडून थोडीशी जरी मदत झाली असेल ना, तर एक थँक्यू म्हणून तुम्ही फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खरंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मला नेक्स्ट पेपर कटिंग कोणती हवी आहे ते मला कमेंटमध्ये सांगा.